काहीच नाही होऊ शकत माझं. 2025 पण वाया घालवलं मी आणि आता निघालोय घरातून चिडून शहरात यशस्वी व्हायला, करिअर घडवायला. रागारागात घरातून बाहेर पडलो आणि आईचा आशीर्वाद पण नाही घेतला. तिच्या पायाच पडायचं राहिलं. आयुष्यच नकोसं झालं यार. संकेत, आई, आई तू इथे? तू तर आता घरी होतीस आणि मला भास होतोय का तुझा? कुठे चाललास? वर्ष संपतंय ना, 2026 मध्ये चाललोय. मग रडतोयस कशाला? भीती वाटतेय का आई? 2025 तर खूप त्रास दिलाय मला. काय त्रास दिला सगळं सांग मला. प्रेमात विश्वासघात झाला. चांगलंय, यापुढे पार्टनर ओळखायला चुकणार नाहीस. नोकरी पण करायला त्रास होतो यार मला. मला लाळखोटेपणाच जमत नाहीये. तरी पण स्वाभिमान जप. 2 घास कमी खाशील पण मानात जगशील. मागचे येऊन पुढे जातात. अरे वेळ प्रत्येकाची येते, योग्य वेळेची वाट बघ. खूप पैसे गमावून बसलोय, मोठा लॉस झालाय. पैसे येतील जातील आणि कसला मोठा लॉस. तू जिवंत आहेस ना, बस. माझ्या रागावरती कंट्रोलच नाही. तुझ्यासहित पूर्ण फॅमिलीवर चिडचिड होते. वेळ बदलली, यशस्वी झालास की आपोआप शांत होशील. व्यसनाच्या आहारी गेलोय. आम्हाला रडताना बघायचं नसेल तर व्यसन सोड, नाहीतर सुरू ठेव. आई, मला ना तुम्हाला सगळ्यांना खूप सुखात ठेवायचंय. श्रीमंती म्हणजे नक्की काय असते ना ते दाखवायचंय मला तुम्हाला. सगळं पूर्ण करशील, मला विश्वास आहे तुझ्यावर. आई, 2026 मध्ये मला खूप ऊर्जेची गरज आहे. काय इच्छा आहे तुझी? 2025 नी ज्यांना ज्यांना त्रास दिलाय त्या सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद बघायचाय मला. तू एक आई आहेस, माझ्यासाठी देव आहेस. आज फक्त मलाच नाही, एक आई म्हणून त्या हरलेल्या प्रत्येक योद्ध्याला 2026 साठी ऊर्जा दे. आई, आशीर्वाद दे. युद्ध सुरू कर. झालंय सुरू. 2026 येते. येऊ देत, मी नाही घाबरत. ज्यांनी ज्यांनी तुला रडवलं, त्रास दिला, त्यांना दाखवून दे की माझं रक्त काय करू शकते. ऊर्जितम म्हण आणि जा 2026 मध्ये. मी आहे तुझ्यासोबत. ऊर्जितम.